खदिरंगार जातककथा। दुसरा एक ब्रह्मदत्त राजा वाराणसी नगरीत राज्य करीत असता बोधिसत्व तेथल्या महाश्रेष्ठीच्या कुळात जन्मला। लहानपणापासून तो हुशार असल्याने 16व्या वर्षात तो सर्व कलाकौशल्यात निपुण झाला। पुढे काही काळानंतर वडिलांच्या मृत्यूनंतर त्याला वाराणसी नगरीतील श्रेष्ठीस्थान मिळाले व त्याने आपल्या औदार्यानुरूप शहराच्या चारी बाजूस 4 मध्याला 1 व आपल्या वाड्याशेजारी 1 अशा गोरगरिबांसाठी 6 दानशाला स्थापन केल्या। त्याशिवाय तो शिलांचे पालन करीत असे आणि उपोत्सवाच्या दिवशी उपोसत पाळीत असे। एके दिवशी दुपारच्या जेवणापूर्वी बोधिसत्वाच्या दारापाशी एक श्रमण येऊन उभा राहिला। त्याला पाहून बोधिसत्व आपल्या आसनावरून उठला व त्या श्रमणास वंदन करून आपल्या नोकरास हाक मारून आपल्या दारात उभ्या असलेल्या श्रमणाचे पात्र घेऊन येण्यास सांगितले। त्याच क्षणी माराने तेथे हल्ला केला। श्रमणास भिक्षा मिळू नये व श्रेष्ठीच्या पुण्यकर्माला बाधा यावा अशी माराची इच्छा होती, म्हणून त्याने हा खळगा आपल्या सामर्थ्याने उत्पन्न केला। भिक्षापात्र आणण्यासाठी गेलेला नोकर खदिरांगार परिपुरीत अवीची नरकासारख्या जळजळणाऱ्या त्या खड्ड्याकडे पाहून अत्यंत भयचकित होऊन मागे फिरला। बोधिसत्व त्याला मागे फिरण्याचे कारण विचारले तेव्हा तो म्हणाला, आपल्या दरवाजात भयंकर आगीचा खड्डा उत्पन्न झाला आहे, तेथून मी कसा जाणार। बोधिसत्वाने आपल्या प्रत्येक नोकरास काम सांगितले आणि त्यांनी तेच उत्तर दिले आणि ते घाबरून तेथून पळत सुटले। तेव्हा बोधिसत्व स्वतः श्रमणापाशी त्याचे पात्र आणण्यासाठी गेला व त्या जळणाऱ्या खड्याच्या काठावर उभा राहून त्याने इतस्ततः पाहिले। अंतराळी मार उभा होता त्याकडे वळून बोधिसत्व म्हणाला, तू कोण आहेस? मी मार आहे, माराने उत्तर दिले। हा खड्डा तू निर्माण केला आहेस का? श्रेष्ठीने विचारले। माराने होय असे उत्तर दिल्यावर बोधिसत्वाने प्रश्न केला, हा खड्डा तू कशासाठी निर्माण केलास? मार म्हणाला, तुझ्या दानाला अंतराय व्हावा व श्रमणास भिक्षा मिळू नये असा माझा उद्देश आहे। बोधिसत्व म्हणाला, या खड्ड्यांतच नव्हे तर भयंकर दुःखात देखील खाली डोके आणि वर पाय करून पडण्याला मी तयार आहे, परंतु सकृत्यापासून परावृत्त होण्यास मी तयार नाही। असे बोलून श्रमणाकडे वळून बोधिसत्व म्हणाला, धन जेवण ग्रहण केल्यावाचून येथून जाऊ नका। असे बोलून बोधिसत्वाने आपल्या हातात अन्नाने भरलेले ताट घेतले व त्याने श्रमणाचे पात्र अन्नाने भरले। भिक्षू भिक्खूंनी पंडितांना सत्कर्माच्या आड येणारी विघ्ने आनंदच देत असतात। आगीच्या खाई फुलांच्या राशीप्रमाणे वाटतात। भवतु सब्ब मंगल। साधु साधु साधु।